और नियोजन देखने मिलता हुआ। डीजे आकाश जबरदस्त आज बोर्ड में नजर आते हुए। चलिए थोड़ा सा स्पीड अप करना है प्लीज। चलिए ईशान थोड़ा सा स्पीड अप करना है प्लीज। ईशान थोड़ा भाग के जाना है आपको। और आज जबरदस्त कमेंट्री जरूर समालोचक के दौर पर मिस्टर जयवन पाटिल सर आज हमारे साथ जुड़े हैं। अपना एक लेजेंड सीनियर खिलाड़ी है, लेजेंड कमेंटेटर है। इस मैदान पर काफी बार परफॉर्मेंस करते नजर आए हैं वो। और आज समालोचक के भूमि में 2010 से उन्होंने शुरुआत की थी इस मैदान पर आने की। और आज अपना अनुभव हमारे साथ कहीं ना कहीं शेयर करते नजर आते हुए। चलिए प्लीज मैच ऑन करना है। 25 मिनट्स का समय यहाँ पर दोनों ही टीम को दिया है। एक साइड रॉयल स्टनर मीरा रोड तो दूसरे साइड माउलिक 11 वन साइड वर्तक नगर की टीम आज ऑन एक्शन में नजर आती हुई। मैंडेटरी पावर प्ले की ओर के लिए गेंदबाज रवि। लो फुल टॉस की गेंद थी। बैकवर्ड स्क्वायर के दिशा पर बल्लेबाज गेंद को खेलते नजर आए और अपना और अपने टीम का यहां पर खाता खोलते नजर आए। ये एक तेज तरार गेंदबाज सुपरफास्ट एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं, वर्तक नगर के एक्सप्रेस के नाम से। इस बार देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे, बैटर गेंद का इतना अच्छा संपर्क नहीं, कहीं ना कहीं गेंद शॉर्ट थर्डमैन की दिशा पर विकेट कीपर के पीछे में जाती नजर आई। मैंडेटरी पावर प्ले के ओवर चलता हुआ 30 सर्कल के बाहर केवल 2 खिलाड़ी आपको नजर आते हुए। एक डीप स्क्वायर की दिशा पर एक खिलाड़ी मौजूद, लॉन्ग ऑन के दिशा पर कुछ फील्डिंग सेट करती नजर आती हुई। इस बार देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे, खाली क्षेत्र डिक्लेयर जोन, अतिरिक्त 1 रन जरूर मिलता हुआ। इस 1 रन की मदद से स्कोर पे स्कोर 2 रनों पर दर्शाता हुआ। चलिए मैच बोला है। इस बार देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे, कहीं ना कहीं थोड़ा सा बल्लेबाज बल्ले के रेडार से कहीं ना कहीं थोड़ा सा गेंद को दूर रखते नजर आए। रवि भुम्बक कबितला का अच्छी गेंदबाजी। रवि भुम्बक बताते हुए वर्तक नगर के तेज गेंदबाज के नाम से जाना जाता है खिलाड़ी। उसी तरीके से आज लेंथ और लेंथ में गेंदबाजी करते हुए इस बार देखिए कहीं ना कहीं बल्लेबाज गेंद को जाने देना चाहते थे। यस अंपायर बताते हुए कि कहीं ना कहीं थोड़ी सी लाइन और लेंथ थोड़ी सी अतिरिक्त देखने मिली। अतिरिक्त 1 रन इस वाइड की मदद से जरूर मिलता हुआ। स्कोर के बारे में बात करें, स्कोर पे स्कोर दर्शाता हुआ 3 रन ओवर। इस बार देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे, मिस टाइमिंग खिलाड़ी मौजूद। 1 मोर विकेट इज डाउन। डीजे बड़ा शॉट खेलना चाहते थे, बैट और गेंद का इतना अच्छा संपर्क नहीं, कहीं ना कहीं मिस टाइमिंग स्ट्रोक खेल बैठे। खिलाड़ी वहां पर मौजूद थे, लॉन्ग ऑफ पर खेलना चाह रहे थे, थोड़ी सी ऊंचाई ज्यादा देखने मिली, लंबाई कम।
और पावर प्ले के बंधन में कहीं ना कहीं 38 सर्कल के बाहर केवल 2 खिलाड़ी नजर आ रहे। रवि बुम्बा का पहले ओवर की आखिरी गेंद, स्कोर बोर्ड पे स्कोर 1 विकेट के नुकसान पर 3 रनों पर दर्शाता हुआ। और बाउंड्री लाइन के बाहर जो दर्शक मैच का आनंद ले रहे हैं उनके लिए भी यहाँ पर इनामी राशि है। बाउंड्री लाइन के बाहर अगर आप कैच पकड़ते हो तो सीओ सालवी सर की तरफ से 100 रुपए की इनामी राशि है। इस बार देखिए बड़ा शॉट कनेक्ट करना चाहते थे, यस, ओवर इज कंप्लीटेड। पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 1 विकेट के नुकसान पर 3 रनों पर। 3 रनों के रिक्वायर रन रेट से कहीं ना कहीं करंट रन रेट से रॉयल स्टैंडर्ड मीरा रोड की टीम आगे बढ़ती हुई। मावलिक 11 वन साइड वर्तक नगर की टीम टॉस जीतकर गेंदबाजी का निर्णय लिया था और वो निर्णय अभी तक काफी अच्छा साबित होता हुआ। आज समालोचक की भूमिका में मिस्टर जयवंत पाटिल सर हमारे साथ जुड़े। स्कोरिंग की भूमिका में ओमकार शेलके हमारे साथ जुड़े हैं। अमीन शेख आज उनको रिप्लेस करते नजर आए। और ठीक सुमित थले सर, जिनको प्यार से मामा कहा जाता है, वो भी हमारे साथ आज जुड़े हैं। और उसी तरीके से आज पानी के लिए काफी ज्यादा मेहनत मिस्टर गणेश पाटिल, ईशांत मांजरेकर हमारे साथ जुड़ते नजर आते हुए। और उसी तरीके से जो लाइंसमैन है, जो सीमा रक्षक हमारे साथ जुड़े हैं, काफी ज्यादा मेहनत लेते हुए। नई गेंदबाजी के लिए गेंदबाज शिवांश आते हुए। पहली गेंद तेज तरार गेंद, पहली गेंद पर समाचार, गेंद को किया आउट ऑफ द पार, 6 रनों के लिए। हेलो, शिवांश पहली गेंद पर कहीं ना कहीं थोड़ी सी रफ्तार भरी गेंदबाजी करना चाहते थे। बल्लेबाजी के लिए बल्लेबाज आमिर वहां पर मौजूद है। इस बार देखिए थोड़ा सा बैकवर्ड पर पंच करना चाह रहे थे। 38 सर्कल के अंदर आसानी के साथ सीमा रक्षक, ये इनामी राशि दशरथ यादव जी के लिए है। बाउंड्री लाइन के बाहर कैच पकड़े 500 रुपए की इनामी राशि, एक हाथ से पकड़ेंगे तो 1000 रुपए की इनामी राशि है। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज सैयद। इस बार देखिए थोड़ा सा दूर से खेलना चाह रहे थे, बैटर गेंद के कोई संपर्क नहीं। शिवांश एक जबरदस्त गेंदबाज है, अंडर 19 के खिलाड़ी है। आत्मविश्वास के साथ लाइन और लेंथ पे गेंदबाजी करे। कहीं ना कहीं पहली गेंद में एक बड़ा शॉट जरूर देखने मिला, उसके बाद यहाँ पर कमबैक करते नजर आए। इस बार देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे, डीप कवर पे मिसफील्ड, थोड़ा सा गेंद में ऊंचाई ज्यादा, गेंद निकल कर जाएगी बॉर्डर लाइन के बाहर, 4 रनों के लिए।
यहाँ पर गेंदबाज की, बल्लेबाज को अभी तक पूरी तरीके से शांत करा है। अभी तक एक भी बड़ा शॉट यहाँ पर कहीं ना कहीं देखने नहीं मिला। इस बार देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे, मिस टाइमिंग स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर मौजूद, कहीं ना कहीं थोड़े से आखिरी समय में फंबल होते नजर आए। तो गेंद में कहीं ना कहीं थोड़ी सी उछाल ज्यादा देखने मिली। जब तक खिलाड़ी गेंद को कलेक्ट करते नजर आएंगे आसानी के साथ 2 रन चुराने में कामयाब। स्कोर बोर्ड पे स्कोर 19 रनों पर दर्शाता हुआ। रवि अभी तक अच्छी गेंदबाजी करते हुए लाइन और लेंथ पे गेंदबाजी, बल्लेबाज को अभी तक पूरी तरीके से शांत कराने में कामयाब गेंदबाजी वाली टीम। इस बार देखिए प्रहार करना चाहते थे, डीप कवर पर खिला शॉट, गेंद को किया आउट ऑफ द पार, 6 रनों के लिए। अच्छी गेंद थी ये खराब गेंद नहीं थी, तारीफ करनी होगी बल्लेबाज की। गेंद के रूख को पड़ा, जगह बनाया और डीप एक्स्ट्रा कवर पर एक लाजवाब शॉट देखने मिला। इस बार देखिए पैरों पे डालने का प्रयास जरूर किया था, लो फुल टॉस की गेंद, थोड़ा सा मिसफील्ड, लो दबाव, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। और क्या जबरदस्त यहाँ पर बल्लेबाजी, आमिर अभी तक 7 गेंदें हो चुकी है, 21 रनों पर एक जबरदस्त बैटिंग करते हुए। इस बार देखिए थोड़ा सा सफल होना चाहते थे, डीप बैक पॉइंट पर खेलने का प्रयास किया। यस, इसी के साथ 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 2 विकेट के नुकसान पर 29 रनों पर। गाड़ी नंबर 7935 जिस किसी भी की होगी प्लीज थोड़ी सी रोड के बीच में आ रही है, आपसे विनती है। अच्छा काफी अच्छा दर्शक मैच के आनंद लेने के लिए आए हैं। सभी दर्शक और सभी मान्यवरों का हार्दिक हार्दिक स्वागत। दत्ता स्पोर्ट्स स्कूल क्षेत्र आयोजित स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटिल चषक 2025, सभी दर्शक और सभी मान्यवरों का हार्दिक हार्दिक स्वागत है। दर्शकों की जानकारी के लिए एक साइड रॉयल स्टनर मिरर रोड की टीम बैटिंग करते नजर आ रही है, और जो फील्डिंग की वाली टीम है माउली 11 वन साइड नगर की टीम गेंदबाजी करते नजर आ रही है। आमिर अभी तक अच्छी बल्लेबाजी की है, 7 गेंदों पर 22 रन चुराने में कामयाब। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। इस बार देखिए लो फुल टॉस की गेंद थी, जगह बनाना चाहते थे, बंद, गेंद को किया आउट ऑफ द पार, 4 रनों के लिए। विकी यहां पर गेंदबाजी के लिए नजर आते हुए पहली गेंद पर बड़ा शॉट खेलना चाहते थे। इस बार देखिए जड़ों पर डालना चाहते थे, प्रहार, गेंद को किया आउट ऑफ द पार, 6 रनों के लिए। बल्लेबाज गेंदबाज के ऊपर दबाव बढ़ाते हुए विकी कहीं ना कहीं सेट होने के प्रयास कर रहे। पहली गेंद पर 4 रन देखने मिला, उसके बाद में एक बड़ा छक्का डीप मिड विकेट की दिशा पर क्लियर करते नजर आए। तीसरी गेंद प्रहार, पावरफुल शॉट, ऊंचाई साधा, विकेट इज डाउन, डीजे। रंगड़ी 6
तारीफ करनी होगी बल्लेबाज की, जो जिम्मेदारी उनको दी थी वो जिम्मेदारी पूरी तरीके से निभाते नजर आए। एक छक्के और चौकों की मदद से 10 रन का जरूर यहां पर देखने मिला योगदान। मान्यवर मिस्टर अशरथ जी यादव सर का आगमन हुआ है, हार्दिक हार्दिक स्वागत। मिस्टर आशीष जी यादव सर और मिस्टर किरण शिंदे सर, हार्दिक हार्दिक स्वागत। आइए मान्यवर, आपसे विनंती है स्टेज पर बैठ के स्टेज की शान बढ़ाइए, मैच का आनंद लीजिए। और मान्यवर का स्वागत, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। स्कोर पे स्कोर 43 रनों पर दर्शाता हुआ। विकी की अभी तक 4 गेंदें हो चुकी है। इस बार देखिए थोड़ा सा दूर से खेलना चाहते थे खिलाड़ी मौजूद तो जरूर, और कहीं ना कहीं बॉडी का सहारा देना चाहते थे। आखिरी समय पर गेंद को बचाते नजर आए और आसानी के साथ 3 रन चुराने में कामयाब। अच्छा प्रयास जरूर देखने मिला, वहां पर खिलाड़ी मौजूद थे, ये आसान नहीं है। स्कोर पे स्कोर 46 रनों पर दर्शाता हुआ। अब यहां से आखिरी गेंदें बची है। विकी अभी तक अच्छी गेंदबाजी की थी, कहीं ना कहीं थोड़ी सी शुरुआत में रन देखने मिले, उसके बाद में कमबैक करते नजर आए। इस बार देखिए थोड़ा सा आगे बढ़कर खेलना चाहते थे, लेग बाइस की मदद से अतिरिक्त 1 रन जरूर मिलता हुआ। इसी के साथ 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर पे स्कोर दर्शाता हुआ 3 विकेट के नुकसान पर 47 रनों पर 47 रन दर्शाता हुआ 4 ओवर समाप्त हो चुके हैं। अब यहां से आखिरी की 6 गेंदें बची है, तब तक मौका देते हैं हमारे डीजे आकाश को। डीजे आकाश आज एक जबरदस्त म्यूजिक साउंड सिस्टम यहाँ पर देखने मिलता हुआ। एशियन लाइव के माध्यम से आज इस टूर्नामेंट को लाइव टेलीकास्ट किया जा रहा है यूट्यूब के माध्यम से। जो दर्शक हमारे साथ जुड़े हैं सभी दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत। विनो डेकोरेटर की तरफ से एक जबरदस्त आज इस मंडप को सजाते नजर आए। उसी के साथ मैन ऑफ द मैच का खिताब के लिए एक जबरदस्त ट्रॉफी मिस्टर मंदार पाटिल सर की तरफ से रखी है। फ्रूट बैग है मिस्टर कुणाल शिल के सर की तरफ से। एक सॉफ्ट ड्रिंक कोल्ड ड्रिंक मिस्टर राहुल सर की तरफ से है। और दत्ता स्पोर्ट्स मंडल की तरफ से एक कैप मैन ऑफ द मैच के खिताब के रूप में दिया है। ऐसी कुछ इनामी राशि है। मान्यवर मिस्टर मनीष पाटिल सर इस टूर्नामेंट को लेकर आगे बढ़ते हुए, हर साल आयोजित किया गया ये टूर्नामेंट और काफी जबरदस्त आयोजन और नियोजन देखने मिलता हुआ। एक बार फिर गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। इस बार देखिए लो फुल टॉस की गेंद थी, फुल टॉस को स्वीकारा, गेंद को किया आउट ऑफ द पार 6 रनों के लिए। हेमंत आते आते पहली गेंद पर बल्लेबाज आमिर टूटते नजर आते हुए, और आमिर की तारीफ करनी होगी। जबरदस्त बल्लेबाजी। इस बार देखिए थोड़ा सा जगह बनाया, रूम देखा, गेंद को किया बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए डीजे। सीमारक्षक एक जबरदस्त कैच, भगत दुर्वेश वहां पर मौजूद थे। चलिए आपको आना है। मान्यवर मिस्टर सहयोग सालवी सर की तरफ से 100 रुपए की इनामी राशि है। आमिर 33 रनों पर परफॉर्मेंस कर रहे हैं। जबरदस्त बल्लेबाजी, वन साइड बैटिंग करते हुए
एक बार फिर हेमंत, इस बार देखिए सीधे बल्ले से जरूर खेला डीप मिड विकेट की दिशा पर। 2 रन का कॉल, थोड़ा सा फंबल, थोड़ा सा मिसफील्ड। यस, विकेट इज डाउन डीजे। टाइगर जी, अब यहां से 5 ओवर की आखिरी गेंद है। स्कोर पे स्कोर 60 रनों पर दर्शाता हुआ। रॉयस्टन मीरा रोड की टीम एक जबरदस्त बल्लेबाजी करती हुई, तारीफ करने की बल्लेबाज आमिर की, क्या जबरदस्त बल्लेबाजी की। इस बार देखिए बड़ा शॉट खेलना चाहते थे। यस, नो कनेक्शन। इसी के साथ पहले इनिंग की समाप्ति हो चुकी है। पहले इनिंग की समाप्ति के बाद स्कोर पे स्कोर दर्शाता हुआ रॉयस्टन मीरा रोड 60 रनों पर जीत का लक्ष्य यहां पर 61 रनों का रखा है। तब तक देते हैं मौका आकाश डीजे को।
गुरवेश भगत वहां पर मौजूद है। जबरदस्त कैच लिए मान्यवर मिस्टर तन्मेश जी सेलकेतर की तरफ से। आयुवा कैच के लिए 500 रुपए की इनामी राशि थी मान्यवर मिस्टर मनीष जी पाटिल सर की तरफ से। अरे ये मनीष सर का प्यार है। आयुवा कैच पकड़िए सीमा रक्षक पर 500 रुपए की इनामी राशि लीजिए। और कल आखिर का दिन है, इनामी राशि और बढ़ेगी। चलते हैं मैच की ओर। एक इनिंग की समाप्ति हो चुकी है। पहले इनिंग के समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पे स्कोर 60 रनों पर दर्शाता हुआ जीत के लिए 61 रनों का लक्ष्य। इसी के साथ कमेंट्री बॉक्स में समालोचक कक्ष में थोड़ा सा करेंगे फेरबदल। हमारे साथीदार समालोचक मिस्टर जयवंत पाटिल सर हमारे साथ जुड़ेंगे। ओवर टू जयवंत पाटिल सर, थैंक यू। धन्यवाद राहुल गिरी। लक्ष खूप मोठं आहे 61 धावांचं। आपण पाहतात दत्ता स्पोर्ट्स कोलशेत आयोजित स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील स्मृती चषक 2025 दिवस क्रमांक 2 दुसरा दिवस। विद्यमान सामना आपण पाहतात रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांच्या अपोजिट टीम आहे मौलिक 11 वर्तकनगर ठाणे। 61 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल सामना जिंकण्यासाठी टीम मौलिक 11 वर्तकनगर ठाणे या संघाला। जवळजवळ रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर प्रति षटकामागे जवळजवळ 12.00 ची सरासरी ही गाठावी लागेल। त्या एव्हरेजने धावा रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर पूर्ण कराव्या लागतील। एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा, खऱ्या अर्थाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे स्वर्गीय दिलीप रघुनाथ पाटील यांना। या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे वन मॅन शो आपण पाहतात कुमार मनीष दिलीप पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दिवस क्रमांक 2 एक नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितले जाते। बक्षिसांचा वर्षा बसलेली स्पर्धा आणि तब्बल 4 ते 5 फीट उंचीची ट्रॉफी आपण पाहतात या स्पर्धेसाठी। हु विल बी दी चॅम्पियन, कोण चषकीतून उचलणार, कोणत्या गावामध्ये गुलाल उधळणार, कोण ढोल ताशे नगारे वाजवणार आपल्या गावामध्ये, कारण प्रत्येकाला हवी हवीशी वाटणारी ट्रॉफी आहे। त्यासाठी आपण पाहतोय हा मैदानाच्या आतमध्ये अट्टहास सुरू आहे सर्व खेळाडूंचा। आणि आज कालचा दिवस आपण जर बघितलं तर ड्रीम 11 माजिवडा या संघाने टॉप 3 मध्ये प्रवेश केलेला आहे। आजच्या पूलमधून एक टीम टॉप 3 साठी पात्र ठरणार आहे। बघूया या अगोदर सलगचे 2 सामने जिंकून आपण बघितले डे 2 मध्ये SD स्पोर्ट्स केवनी तिवे या संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला। खूप चांगला दर्जेदार त्यांचा खेळ बघायला मिळतोय। तर चला गेम ऑन आपण लगेच करूया, कुठल्याही प्रकारचा विलंब लावू नका आपण मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने। सलामीची जोडी खेळपट्टीवर दिलीप आणि जुगेश। खूप महागडी गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला जर नजर टाकली तर आपण वर्तकनगर ठाणे संघाचे गोलंदाज खूप महागडे ठरले। विशेष म्हणजे धमाकेदार बॅटिंग बघायला मिळाली। आमिरने आपल्या संघासाठी 34 धावांची तुफानी खेळी सादर केली आणि तसेच आपण जर विचार केला तर 11 धावांचं योगदान राहिलं इस्रारने खूप चांगली बॅटिंग केली। 7 धावांचं योगदान यशने आपल्या संघासाठी दिलं। आणि आपण जर बॉलिंग ॲनालिसिसचा जर विचार केला तर रवी बुंबकने पहिल्या षटकामध्ये 3 धावा देत 1 गडी बाद केलं होतं। त्यानंतर रवी बुंबकच्या 2 षटकांचा स्पेलचा आपण जर विचार केला तर त्याने 18 धावा देत 2 गडी बाद केले। त्यानंतर शिवांश याने 11 धावा खर्च केल्या। त्यानंतर विकीचा आपण जर विचार केला तर त्याने 17 धावा खर्च केल्या होत्या। लास्ट ओव्हरमध्ये हेमंतने धावा खर्च केल्या 13। बॉलिंग ॲनालिसिस आपण बघितलं। आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल। लक्ष खूप मोठं 61 धावांचं, पण समोर देखील त्या ताकदीचा संघ आहे मौलिक 11 वर्तकनगर ठाणे। या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही। ओमकार शेळके या संघाने देखील दमदार कामगिरी केलेली आहे। 2 बलाढ्य संघांमधील हा सामना आपण पाहतात। रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ देखील एक नामांकित संघ गणला जातोय। या परिसरामध्ये खूप चांगली त्यांची देखील कामगिरी बघायला मिळते। फर्स्ट बॉल टू गो, चांगला फटका आहे ऑन साइडला, प्रोटेक्शन आहे मिड विकेटला। क्षेत्ररक्षक दक्ष होता, अलर्ट होता तिथे। दुसरी धाव पूर्ण करतोय बॅटर दिलीप ऑफ द मार्क झालेला आहे। वैयक्तिक खातं गोलतोय। धावसंख्येचा श्री गणेश करताना प्रति षटकामागे जवळजवळ 12च्या एव्हरेजने या धावा कंप्लीट कराव्या लागतील।
जशाच तसं उत्तर द्यावं लागेल टीम वर्तकनगर ठाणेला. पुढचा चेंडू आदिल सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर दी स्टंप. चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षक बघा लाजवाब झेल बघायला मिळतोय रिंग मध्ये. 38 सर्कल मध्ये एक बुलेट शॉट होता. अप्रतिम झेल. फलंदाजाचा संपला खेळ. थँक्यू डीजे आकाश. यस बघा मला आठवण झाली 2017 ते 18चा तो कालावधी असेल आणि रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ चॅम्पियन संघ ठरला होता. झुंजार कोलशेत या संघाला ह्याच ग्राउंडवर त्यांनी परास्त केलं होतं अंतिम सामन्यामध्ये. जबरदस्त हा संघ गणला जातोय. आदिलने आपल्या संघाला पहिले यश मिळून दिले. अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेलं आहे. सांघिक 2 धावांवर. पुढचा चेंडू आदिल. रवी बुंबक न्यू बॅटर पाहतोय. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू होता. पंचांचे दोन्ही हात समांतर वाईटची खून करताना एक धावपलकावर प्लस केली जाईल. धावसंख्या सिंगलने आता पुढे जाताना 3 या अंकावर जाऊन धावसंख्या पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर आदिल. मॅन्डेटरी पॉवर प्ले नंबर 1 चे षटक. चांगला फटका आहे. पिकअप शॉट. चेंडू चालला स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे तेथे. चेंडूला उचलणार फेकणार. दुसरी धाव घेताना धोका पत्करला आणि आता मात्र दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर. ऍक्सिडेंट होण्याची दाट शक्यता. फलंदाज धावबाद. अतिघाई आणि संकटात नाही असंच म्हणावं लागेल. आता रवीला घाई करण्याची आवश्यकता नव्हती. एक धाव आली होती. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तो धावबाद झालेला आहे. सांघिक धावा आहेत धावपलक 4 आणि 2 गडी आता बाद झालेले आहेत वर्तकनगर ठाणे या संघाचे. खरं तर कमालीचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. क्विक थ्रो केला होता. दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते आणि तिथे मात्र रवी बुंबकने आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. 2 दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी आदिल सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. लक्ष खूप मोठं आहे. स्टेप आउट होऊन फटका खेळला होता पण प्रोटेक्शन आहे. एक्स्ट्रा कव्हरला रिंग मध्ये 38 सर्कलमध्ये खूप चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना 5 अंकावर 2 गडी हे बाद झालेले आहेत. आता मॅचच्या सिच्युएशन नुसार खेळ सादर करावा लागेल. वर्तकनगर ठाणेला संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा सज्ज होतं आदिल बॉलिंग मार्कवर. लॉंग रन अप राईट नंबरवरती विकेटने मारा करतोय. एक से बडकर एक असे खेळाडू या 2 संघांमध्ये आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना आपण पाहतात या 2 संघांमध्ये. रॉयल स्टनर मीरा रोड आणि मौलिक 11 वन साइड वर्तकनगर ठाणे असा विद्यमान सामना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला टर्न केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगलं प्रोटेक्शन बघायला मिळते डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष होता. चेंडूला उचलणार फेकणार. वेळ होती बॅटरकडे एक धाव कंप्लीट करण्याची. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर फक्त आणि फक्त 6 धावा. काय गोलंदाजी करतो आदिल. आता मात्र वार आणि पलटवार करावे लागतील. हल्ले चढवावे लागतील. या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर वर्तकनगर ठाणे या टीमला. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील चेंडू मात्र लेग स्टिकच्या थोडासा किंचितसा बाहेर वळून घेणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो बघा. पंचांनी देखील खूप इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे.
डे 2 मध्ये एक अतिरिक्त धावपलक जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 7 धावा. प्रति षटकामागे जवळ 12ची सरासरी गाठावी लागेल. पुन्हा एकदा आदिल. स्टेप आउट झाला होता, पण बघा काय फिल्डिंग बघायला मिळते. जीवाचे रान केले होते झेल टिपण्यासाठी मिडॉनला. कॅच ड्रॉप, जीवनदान, एक धाव मिळते बॅटर जुगेशला. संधीचा फायदा आता कुठपर्यंत उचलणार जुगेश पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पहिल्या षटकाचा आफ्टर 1 ओव्हर पाहतोय आपण. फक्त आणि फक्त 8 धावा, 2 गडी बाद झालेल्या आहेत. जुगेशला जीवनदान मिळालेलं आहे. पूर्णपणे बॅकफुटवर टीम बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये मौलिक 11 वन साइड वर्तकनगर ठाणे. ह्या उलट आपण पाहतोय फ्रंटफुटवर चांगल्या सुस्थितीमध्ये टीम बघायला मिळते. ती रॉयल स्टनर मीरा रोड. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. खूप लांबचा पल्ला हा पार करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. टीम वर्तकनगर ठाणेला. समोर 2 बलाढ्य संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अजीब सेकंड ओव्हरसाठी सेकंड पॉवर प्लेचे षटक असेल. P2 चे षटक. इथून आता वार आणि पलटवार करावे लागतील. पिछाडीवर टीम आहे. आघाडी घ्यावी लागेल. चांगला दर्जेदार खेळ करावा लागेल विजय मिळवायचा असेल तर. अजिब तयार होते बॉलिंग मार्कवर. चालू सामन्यातील विजयी संघाला आता YCB उत्तन या संघाशी फाईट द्यावी लागेल. अजीब तयार होते बॉलिंग मार्कवर. स्टेप आउटहून फटका खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट शॉट खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धाव पूर्ण करते बॅटर जुगेश. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 10 धावा. 10 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाऊ. पुन्हा एकदा अजीब सज्ज होते बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फोर्सिंग शॉट. चेंडू मात्र निश्चित हवेमध्ये होता. कॅच ड्रॉप. संधी होती तिथे गडी बाद करण्याची, ती दवडली. 2 झेल आतापर्यंत सोडलेले त्या सामन्यामध्ये. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना धावपलक 11 धावा. जुगेशला 2 जीवनदान या सामन्यामध्ये. पण जुगेश त्या कॅपेबलचा प्लेअर आहे. त्याला सिद्धता आता सिद्ध करून दाखवावी लागेल की माझी संघामध्ये का वर्णी आहे आणि मी संघामध्ये का खेळतोय हे त्याला प्रूफ करून दाखवावं लागेल. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. अजीब सज्ज होते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू चांगला फटका आहे. आकाशी फटका. क्षेत्ररक्षक दक्ष लॉंग ऑनला. आत्ता झेल सुटणार नाही. फलंदाजाचा काम तमाम. अजून एक बॅटर बाद. थँक्यू डीजे आकाश. खूप मधुर संगीत पेश करताना आपण पाहतोय डीजे आकाश कोळशेत. अजून एक गडी बाद झालेला आहे आणि आता मात्र धावपलकर धावा आहेत कायम आहेत. 11 धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या मंदावली. 3 गडी बाद 11 अशी स्थिती सध्या बघायला मिळते. वर्तकनगर ठाणे या संघाची खराब प्रदर्शन या संघाचं बघायला मिळतोय. आता इथून गिअर चेंज करावा लागेल. ओमकार शेळके
टॉप गिअर टाकावा लागेल, दुसरा ऑप्शन पर्याय नाही, कारण लक्ष देखील खूप मोठ्या 61 धावा या पार कराव्या लागतील विजयासाठी. कासव छाप गतीने खेळ करून चालणार नाही, तर सश्याच्या वेगाने आता धावा पूर्ण कराव्या लागतील ह्या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर. विकी मधल्या फळीतील एक चांगला बॅटर आहे वर्तकनगर ठाणे या संघाचा. अजिब सज्ज होते बॉलिंग मार्कवर. स्लॉग हिट, क्षेत्ररक्षक बनतो प्रेक्षक आणि चेंडू मात्र चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा धमाका सिक्सर. बॅट मधून एक तुफानी षटकार, संघर्षमय षटकाराला संघर्षाचा शंखनाद करताना ठोकला एक दमदार षटकार विकी याने. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 17. पुन्हा एकदा अजिब सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्मवरती विकेट. पुन्हा एकदा सरळ बॅटने केलेला आहे स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू आउट ऑफ द पार्क. स्ट्रेट फटका. 6 धावांसाठी षटकार. वन मोर विकी. पॉझिटिव्ह अप्रोचने आता बॅटिंग करतोय, धुवाधार बॅटिंग करतोय. तसे तो नॅचरल खेळीसाठी ओळखला जातोय आणि माझं का स्थान आहे विकी सांगून देतोय. लगातार 2 षटकार ठोकलेले आहेत, अजिबवर हल्ला चढवलेला आहे. धावसंख्या आता धावपलकावर पुढे जाताना 23 धावा. खूप चांगली आता टोटल धावपलकावर बघायला मिळते. शेवटचा चेंडू पॉवर प्ले षटक क्रमांक 2 मधील जबरदस्त आता वार आणि पलटवार करताना जशास तसं उत्तर दिलं जात आहे. टीट फॉर टॅट, हम भी किसी से कम नहीं, तुम शेर तो हम गब्बर शेर, हे सांगून देताना आता विकी पुन्हा एकदा गुडघे टेकले होते. बैठक शॉट खेळायचा होता पण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. तिथे एक्झॅक्टली पाहावं लागेल. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा आहेत धावपलकर 23. 38 धावांची अजून गरज आहे. 18 चेंडू आणि 38 धावा ह्या बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू 38 धावा. अतिशय खडतर आणि कठीण लक्ष्य आहे, पण जोपर्यंत विकी खेळपट्टीवर राहील धोक्याचा इशारा असेल मीरा रोड या संघाला, कारण विकीकडे चांगली क्षमता आहे आणि त्याला तोलामोलाची साथ देतोय जुवेशकडे देखील चांगली क्षमता आहे. मी सांगितलं होतं की हे 2 बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत. कोणत्या क्षणी काय होईल कोणीच सांगू शकत नाही. सध्या तरी थोडंसं पारडं आपण सामन्याचा विचार केला तर जड आपल्याला बघायला मिळते. मीरा रोड संघाचा विचार केला तर दानिश तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. 18 बॉल रिमेनिंग अँड 38 रन्स टू नीड हा सामना जिंकण्यासाठी. प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. आयवा झेलसाठी 100 रुपयाचा पुरस्कार हा मिळणार आहे सुयोग साळवी यांच्याकडून. प्रेक्षक चला आपण सीमारेषेचा ताबा घ्या सर्वांनी. उद्या बक्षिसामध्ये आणखी वाढ होईल कारण उद्या ग्रँड फिनाले डे असेल या स्पर्धेचा. जसा चेंडू बॅटवर आला तसा फेकून दिला. चेंडू सीमा पार. फ्लॅट 6 षटकार.
होत नाही. डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 30 धावा, निम्मा पल्ला पार केलाय. आता इथून विजयासाठी 31 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 17 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. खूपच रंगतदार सामना. मी सांगितलं होतं की जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धावी कंप्लीट होणार नाही ओमकार शेळके, तोपर्यंत या सामन्याचं आपण प्रेडिक्शन भाकीत करूच शकणार नाही. कारण दोन मातब्बर संघ हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर दानिश, सामोरं जाईल बॅटर जुवेश. 17 चेंडू शिल्लक आहेत, 31 धावांची आवश्यकता. एक जिंकणार, एक पराभूत होणार. एकाला जिंकायचं आहे, दुसऱ्याला हार पत्करायची नाही. हा पूर्णपणे अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट खेळ कोणत्या क्षणी काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. फ्लिकचा फटका खेळला होता, क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त एकच धाव मिळेल. ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण झालं 38 सर्कलमध्ये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना 31 या आकड्यावर. 16 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. रंगतदार सामना आपल्याला बघायला मिळतो या दोन संघांमध्ये. चांगला संघर्ष सुरू आहे बॅट आणि बॉल मध्ये. स्विंग अँड मिस. तसंही मित्रांनो जीवन एक संघर्ष आहे आणि तुम्हाला यशाच्या उच्च शिखरावर जाऊन पोहोचायचं असेल तर कठोर परिश्रम करावे लागतील. खूप चांगला चेंडू टाकला होता. आता इक्वेशन काय आहे तर 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 धावांची गरज. अजून एक वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू. अंधाधुंद बॅट चालवली होती. निर्धाव चेंडूची समाप्ती. 14 चेंडू आणि आता 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चाल धीमी सही, लंबी रखना अपनी उड़ान और कठिन परिश्रम के बिना कहा कोई बनता है महान. आता इथून 14 चेंडूंमध्ये 30 धावा पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक दक्ष झेलाचं स्वागत करतोय. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद होतोय वर्तकनगर ठाणेचा. आता मात्र दानिशने 68 दूर केलेला, विकीला बाद केले, ज्याने 2 उत्तुंग षटकार लगावले होते आपल्या संघासाठी. आशा पल्लवित केल्या होत्या. आता इक्वेशन मध्ये थोडासा बदल झालेला आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. न्यू बॅटर हर्ष आपल्या संघाला आनंद मिळून देईल का? संघ खूप अडचणीमध्ये आहे. मुसीबत में खडा वही सबसे बडा. आता त्याला चांगला दर्जेदार खेळ करावा लागेल. संघाला जर विजय मिळून द्यायचा असेल तर चेंडू घरंगळत चाललाय. लॉंग ऑन सीमारेषेवर प्रोटेक्शन, जबरदस्त अलर्ट होता तिथे क्षेत्ररक्षक. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा आहेत धाव फलकावर 32. विजयासाठी आता 29 धावांची आवश्यकता. शेवटची 2 षटक म्हणजे बरोबर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. बारा चेंडू 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. टीम मौलिक 11 वर्तकनगर ठाणे या संघाला. अजूनही सामना संपलेला नाही, कारण बघा खेळपट्टीवर जुवेश आहे, त्याने एक षटकार लगावलेला आहे. हर्ष याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. पण आता चौथ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? यश, नावामध्ये यश आहे. यश मिळून देईल का आपल्या संघाला? सध्या तरी थोडंसं मजबूत स्थितीमध्ये आपल्याला संघ बघायला मिळतोय. रॉयल स्टनर मीरा रोड. गणेश पाटील खूप मेहनत घेत आहेत ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, आणि त्यांचे इतर सहकारी मनीष पाटील यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा आपल्याला बिग शो बघायला मिळतोय.
या स्पर्धेचे प्रणेते शिलेदार प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी देखील अत्यंत ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतात. रुबाबदार आयोजन, जिथे कमी तिथे आम्ही त्यांनी दाखवून दिलेलं आहे. ट्रॉफीज अतिशय अट्रॅक्टिव्ह आहेत. हितेश गुलवी देखील व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत, त्यांचं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. कुणाल शेळकेला आपण पाहतोय, तसेच आकाश शेळके, खूप सारी मान्यवर मंडळी आज आपल्याला मान्यवर कक्षामध्ये बघायला मिळते. सामन्याकडे आपण वळणार आहोत. 12 चेंडू शिल्लक आहेत, 29 धावांची आवश्यकता. इथून आता डू ऑर डाय सिच्युएशन, करो या मरोची स्थिती आहे वर्तकनगर संघाचा आपण जर विचार केला तर. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अंपायर जज इज बेस्ट जज. 12 चेंडू आणि आता धावसंख्येमध्ये बदल होतोय. 28 धावांची गरज. 14च्या सरासरीने ज्या धावा जोडाव्या लागतील ते डिसिजन तुम्ही घ्याल तेव्हा. ओके ते तुम्ही घ्याल तेव्हा आम्ही बोलू. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. नाही नाही नाही, त्यांना आपण स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. संथ गतीने चेंडू डिलिव्हर्ड केला होता. गोलंदाज देखील अतिशय चलाक आहे. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होतोय. आता 11 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 27 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी काटेकी टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळते. बघूया खेळपट्टीवर हर्ष आणि जुवेशची जोडी आहे. आता स्ट्रायकिंग एंडला जुवेश असेल. यश, रिव्हर्सचा फटका, पलटी हिट, चेंडूला पाठवलं सीमारेषेकडे, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे दक्ष होता. 2 धाव पूर्ण करतोय बॅटर जुवेश. धावसंख्या पुढे जाताना आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर गणित बदलताना 10 चेंडू 25 धावांची गरज. षटकार, चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. दुसरा ऑप्शन पर्याय नाही. आता वर्तकनगर संघाचा आपण जर विचार केला तर 10 गेंदे 25 रन चाहिए. 10 बॉल रिमेनिंग एंड 25 रन्स टू विन. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, तिथे काय घडलंय पाहावं लागेल. पंचांना डाऊट असल्यामुळे त्याने निश्चितच रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे ऑनफिल्ड पंचांकडून. तिसरे पंच नरेंद्र भारती हे आता पाहणी करतील कंट्रोल रूम मध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, रेड सिग्नल. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. स्टंपिंग बाद झालेला आहे बॅटर जुवेश. जुगेश आहे तो देखील बाद होतोय. आता चौथा बॅटर बाद झालेला आहे. 5वा, येस थोडंसं करेक्शन होतं, 5वा गडी बाद झालेला आहे. धावा धावपलकर आहेत 36. विजयासाठी आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर दीपक. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता. संघ खूप आता मुश्किल कंडिशन मध्ये आहे. मुसीबत मोठी ही आता निर्माण झालेली आहे वर्तकनगरचा आपण जर विचार केला तर. 9 चेंडू 25 धावांची आवश्यकता. यश. चेंडू मात्र पाहतोय आपण वाईट स्क्वेअर चेंडू होता. 1 धाव धावपलकर आम्ही ऍड करणार आहोत. धावसंख्येमध्ये बदल. 9 चेंडू 24 धावांची गरज. यश पुन्हा एकदा तयार होतो. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पुलचा फटका खेळलेला आहे पण फक्त एकच धाव मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता.
8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर गणित बदलताना 8 चेंडू 23 धावांची गरज असेल. आता इथून फिनिशर कोणाला तरी बनावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. वर्तकनगर ठाणेला पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग मार्कवर यश. अंधाधुंद बॅट चालवली होती. निर्धाव चेंडूची समाप्ती. यस, अंधेरे में तीर चलाने की कोशिश. कहीं पे निगाह और कहीं पे निशाणा. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चेंडूला अप्परकटचा फटका खेळलेला आहे. एकच धाव मिळेल. धाव पण घेतलेली नाही. अजून आता पाहतोय परिस्थिती गंभीर होताना. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धाबा आहेत धावफलकावर 38. म्हणजे बरोबर आता अंतिम षटक आणि 23 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हिट आउट या गेट आउट. अंतिम षटक. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवर दानिश. दानिशला कंटिन्यू ठेवलेला आहे. दानिश रैनी. 6 गेंदे 23 रन. 6 बॉल लेफ्ट अँड 23 रन्स टू विन. 6 चेंडू 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर हर्ष. खूप चांगला चेंडू होता. झपकन आतमध्ये येणारा आणि फलंदाज निश्चितच आता लेग बिफोर विकेट पायची स्वरूपामध्ये बाद होतोय. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. त्रिफलाबाद. दांडीगुल. थँक्यू डीजे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ब्रेकिंग न्यूज आली. भारतासाठी आनंदाची बातमी. अंडर 19चा महिलांनी वर्ल्ड कप जिंकला आणि भारतीयांसाठी एक निश्चितच एक चांगली गोड बातमी आली. आताच काही दिवसांपूर्वी तो वर्ल्ड कप संपन्न झाला. हॅट्रिक बॉल होता. फ्लिक केलेला आहे चेंडूला. मनगटी फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव पूर्ण करताना बॅटर. आता मात्र चेंडू किती शिल्लक आहेत? 3 आणि धावा किती बनवायच्या आहेत? 22. 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. खूप चांगली गोलंदाजी. दानिश याच्याकडे भरपूर वेग आहे. प्रचंड वेग आहे याच्याकडे. वेगावर अक्षरशः सवार झालेला आहे दानिश. 3 चेंडू 22 धावांची आवश्यकता. बॅटच्या स्टिकरवर लागून चेंडू बिहाइंड द विकेट गेला होता. डिक्लेअर झोन मध्ये फक्त एकच धाव मिळेल. आता मात्र या सामन्यामध्ये ओमकार शेळके फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. हे 2 चेंडू टाकून ही औपचारिकता ही पूर्ण करावी लागेल. 2 लिगल चेंडू टाकून सामन्यावर निश्चितच विजयाचा शिक्कामोर्तब हा करावा लागेल रॉयल स्टनर मीरा रोड या संघाला. खूप कमालीची कामगिरी. सुरुवातीला दमदार बॅटिंग आणि त्यानंतर आता लाजवाब बॉलिंग आणि त्याचबरोबर कमालीचं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून बघायला मिळते. लेफ्ट आर्मवरती विकेट. दानिश.
चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. एक धाव तर कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांचा लेग बाईटचा इशारा आला. अवांतर धाव धावपलका जोडली जाईल. सामन्यामधला इंटरेस्ट रस निघून गेलेला आहे आणि हा शेवटचा एक चेंडू टाकून आता ती औपचारिकता पूर्ण करायची. एक चेंडू 21 धावांची गरज. लास्ट डिलिव्हरी टू गो इन दिस मॅच. चेंडू मात्र चांगला फटका होता, खोदून काढलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही आणि ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. मौलिक 11 वर्तकनगर ठाणे आणि पुढच्या स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.